तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय पुण्यामधून ज्या ठिकाणी महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मेट्रोचं जे उद्घाटन होणार होतं ते न झाल्यानं पुणेकरांचे हाल होत आहेत असा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आज आम्ही उद्घाटन करणार, ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते हे उद्घाटन करणार असं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते सांगतायत। आपण पाहू शकतो रवींद्र धंगेकर यांचा सुद्धा यात सहभाग खरं तर प्रामुख्याने आहे। पुण्यात मेट्रोवरून महाविकास आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे आणि आक्रमक पवित्रा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलकांनी आत शिरण्याचा हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांना पोलिसांनी सध्या अडवलेलं आहे। तर रवींद्र धंगेकर सुद्धा आपण पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण सध्या पाहतोय जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत, आत घुसण्याचा ते प्रयत्न सध्या करतायत, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? तर सध्या आपण हे दृश्य पाहू शकतो, रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। सध्या ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत ते आत शिरण्याचा प्रयत्न करतायत। आज आम्ही उद्घाटन करणारच असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। पावसामुळे जे पुणे मेट्रोचं उद्घाटन लांबलेलं होतं त्यामुळे आता महाविकास आघाडी ही आक्रमक झालेली आहे, त्यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। सध्याची दृश्य आंदोलकांनी आत शिरण्याचा प्रयत्न सध्या करतायत, ज्या ठिकाणी पोलीस त्यांना अडवताना पाहायला मिळत आहेत। 2 दिवस का पुणेकरांना का वेटी धरताय? तुमचा केंद्रीय मंत्री पुण्यात आहे, ऑनलाईन तुम्ही करायचं, वंदे भारत तुम्ही ऑनलाईन करता, हे ऑनलाईन का करत नाही? मुरली अण्णांची किंमत शून्य आहे का भाजपमध्ये? मुरली अण्णांना किंमत नाहीये का? त्यांनी केलं असतं तर आमच्या सगळ्यांचं भलं झालं असतं पुणेकरांचं। जर नाही मेट्रो सुरू झाली तर काय? घेराव घालणार हार्डीकर साहेबांना, घेराव आलेले नाहीये ना, येतात ते त्यांच्या ऑफिसमध्ये, आम्ही जाणार आहोत आता आतमध्ये। आमचं हेच म्हणणं होतं की आज का नाही करत, आणि मग 2 दिवस कोणासाठी थांबणार आहे? आमचं 2 दिवसांनी काय फरक पडणार? अहो, हे पुणेकरांना का वेटी धरत आहे? आणि 2 दिवसांनी काय फरक पडणार? आत्ता करा ना, आमचं म्हणणं आत्ता करा, नाही तर आज चालू करा, एवढाच विषय आहे। आणि सगळी यंत्रणा जर तयार असेल तर मग पंतप्रधानांच्या वेळ 2 दिवसांनी मिळणार आहे आणि मग करणार. तर ही चुकीची पद्धत आहे, राजकीय हित जपण्याकरता किंवा आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न. तर आज केलं तर आमचं म्हणणं आज केला विषय संपतोय. तर 2 दिवसांनी या मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होईल अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती. मात्र आम्हाला ती मान्य नाही, आजच उद्घाटन करा असा आक्रमक पवित्रा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आत शिरण्याचा हा प्रयत्न हे जे आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळत आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, सध्या आपण ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, चांगलेच आक्रमक झालेले आहेत, आत घुसण्याचा सध्या ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात. सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? आपण पाहतोय की लाल फीत जी आहे ती या ठिकाणी आणली गेलेली आहे आणि या स्वतःच मोदियाच्या कार्यकर्त्यांनी लाल फीत कापून या ठिकाणी बाहेर प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहतोय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो इशारा देण्यात आलेला होता की मेट्रो सुरू करणार, त्यावर हे आंदोलक अजूनही ठाम आहेत. हे आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून सुरू असताना पोलिसांकडून त्यांना गेटवर मेट्रो स्टेशनच्या अडवलं जात आहे, घोषणाबाजी सुरू आहे. हो ज्ञानेश्वर, आपण पाहू शकतो एकंदरीत पाहायला गेलं तर जे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं काय सध्याचं म्हणणं आहे आंदोलनकर्त्यांचं? पुण्यातल्या मवियाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची, नेत्यांची मेट्रो स्टेशनच्या बाहेरची ही गर्दी आपण पाहतोय, ज्यामध्ये घोषणाबाजी केली जाते. आणि या सगळ्या आता सुरू असलेल्या आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे मेट्रो सुरू होण्यासाठीचं, ते लवकरात लवकर मेट्रोचं जे उद्घाटन आहे ते आजच्या आज व्हावं, मेट्रो आजच्या आज सुरू व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी तारीख किंवा वेळ दिली आहे त्याची वाट न पाहता, पुणेकरांना वेठीस न धरता आजपासून ही मेट्रो सेवा सुरू करावी. पण पाहावं लागणार आहे प्रशासन नेमकी काय भूमिका घेत आहे. पुण्यात मेट्रोवरून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अनेक जे आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे, आजच उद्घाटन करा अशी मागणी हे जे आंदोलनकर्ते या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। उद्घाटन लांबल्यानं पुणेकरांचे हाल होत आहेत असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलकांनी आता मेट्रो स्टेशन बाहेर ही मोठी गर्दी केलेली आहे, आतमध्ये घुसण्याचा ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। आजच उद्घाटन करणार यावर महाविकास आघाडी आता ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहू शकतो जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आज मेट्रो स्टेशनचं लोकार्पण करणार असं आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात, आंदोलनकर्ते म्हणतात। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, सध्या आपण ही मेट्रो स्टेशन बाहेरची दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी जे आंदोलनकर्त्यांनी आहेत ते ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळत आहे। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? आंदोलकांनी इशारा दिला होता की मेट्रो स्टेशनच्या आत जाणार आणि सिव्हिल कोर्ट ते पुढे स्वारगेट पर्यंतची जी मेट्रो आहे ती आजच सुरू करणार। मात्र पोलिसांनी आंदोलकांना गेटवर रोखल्यानंतर ठिय्या आंदोलकांकडून या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस सुरू आहे, अशा पावसात विरोधक आजच्या आज मेट्रो सुरू व्हावी या भूमिकेवर ठिय्या आंदोलनात बसल्याचं आपण पाहतो। दुसरीकडून पोलिसांकडून हे आंदोलन थांबवलं जावं अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते। मोदींच्या हस्ते परवाच्या दिवशी अर्थात 29 तारखेला ऑनलाईन या मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे, त्यामुळे जी भूमिका मवियाच्या आंदोलकांनी घेतलेली आहे त्यात फार तथ्य नाही, ती स्टंटबाजी आहे असं भाजपकडून म्हटलं जाते। दावे प्रतिदावे बघायला मिळतात। हो, ज्ञानेश्वर, आपण सध्या पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नेमकं आंदोलकांचं काय म्हणणं आहे पाहूयात। आमचं हेच म्हणणं होतं की आज का नाही करत आणि मग 2 दिवस कोणासाठी थांबणार आहे? 2 दिवसांनी काय फरक पडणार? अहो, हे पुणेकरांना का वेठी धरत आहे आणि 2 दिवसांनी काय फरक पडणार? आत्ता करा ना, आमचं म्हणणं आत्ता करा, नाही तर आज चालू करा, एवढाच विषय आहे। आणि सगळी यंत्रणा जर तयार असेल तर मग पंतप्रधानांच्या वेळ 2 दिवसांनी मिळणार आहे आणि मग करणार तर ही चुकीची पद्धत आहे। राजकीय हित जपण्याकरता किंवा आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे। तर आज केलं तर आमचं म्हणणं आज केला विषय संपतोय। 2 दिवस का पुणेकरांना का वेठी सरताय? तुमचा केंद्रीय मंत्री पुण्यात आहे, ऑनलाईन तुम्ही करा, वंदे भारत तुम्ही ऑनलाईन करता, हे ऑनलाईन का करत नाही? मुरली अण्णांची किंमत शून्य आहे का भाजपमध्ये? मुरली अण्णांना किंमत नाहीये का? त्यांनी केलं असतं तर आमच्या सगळ्यांचं भलं झालं असतं पुणेकरांचं। जर नाही मेट्रो सुरू झाली तर काय? घेराव घालणार हार्डीकर साहेबांना, घेराव। आलेले नाहीये ना? येतात ते, त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जाणार आहोत आता आतमध्ये। नाही, या ठिकाणी मेट्रो चालू करायची नाही का आमची जी तयारी आहे ती आताही आहे। या ठिकाणी मेट्रो चालवणारी मंडळी पुण्यामध्ये आहेत। 29ला होणार। मुळात विषय आमच्या इशाऱ्यानंतर ही मेट्रो चालू करण्याचं तारीख त्यांनी जाहीर केली आहे। काल महाविकास आघाडीतले आम्ही तिन्ही पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार काँग्रेस, उद्धवजींची शिवसेना यांनी इशारा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ही तारीख जाहीर केली। मुळात नरेंद्र मोदींसाठी पुणेकरांना वेठीस धरणं हे चुकीचं आहे। नरेंद्र मोदींच्या खिशातले पैसे नाहीत, पुणेकरांच्या खिशातले पैसे आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही इशारा दिल्यानंतर ही तारीख जाहीर केलेली आहे। मुळात जी मेट्रो 3 वर्ष उशिरा चालू होते ती मेट्रो फक्त चिखलामध्ये मोदींची सभा होऊ शकत नाही म्हणून मेट्रोचा कार्यक्रम रद्द करणे हा पुणेकरांचा आव्हान आहे असं नक्की वाटतं। या ठिकाणी 2 दिवसांनीच म्हणजेच 29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या मार्गिकेचं लोकार्पण होणार, उद्घाटन होणार अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली होती। मात्र 2 दिवस नेमकं कुणासाठी थांबायचं असा सवाल हे जे आंदोलनकर्ते ते उपस्थित करताना पाहायला मिळतात। महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि आपण पाहू शकतो मोठी गर्दी आपण मेट्रो स्टेशन बाहेर पाहू शकतो। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे, पुणेकरांचे हाल होत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आणि आजच या मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करा, लोकार्पण करा अशी मागणी हे आंदोलन बॅनरबाजी केली, पैसा त्यांनी आणला कुठून? आणि ते आंदोलन न करता जेव्हा आम्ही सांगितलं की महाविकास आघाडीच्या तर्फे आज आम्ही उद्घाटन करतोय तेव्हा त्यांना जाग आली का की ते म्हणतात मी 29 तारखेला उद्घाटन करतो, मग हे उद्घाटन त्यांनी कालच करायचं होतं। 2 दिवसांनी मोदी ऑनलाईन उद्घाटन करणार असताना रास्ता रोको का करताय? मोदी सरकार हे लोकांना फक्त त्रास देणारी सरकार आहे। मोदी सरकार आम जनतेचा विचार करत नाही, त्यामुळे आम्ही हे असं आंदोलन केलेलं आहे। मोदी सरकार फक्त आपली मनमानी करते।
आपण बघतोय की या ठिकाणी जे आंदोलन आहे ते सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रस्त्यावर बसून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांचा सुरू आहे। हे मेट्रोचं स्टेशन, ज्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर हा सगळा मवियाच्या कार्यकर्त्यांचा आक्रमक असा पवित्र आपल्याला पाहायला मिळते आणि मेट्रो आजच्या सुरू व्हावी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी हे सगळे आंदोलक घेताना आपण पाहतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 29 तारखेला ऑनलाईन या मेट्रो मार्गाचं उद्घाटन केलं जाणार आहे। मात्र आजच्या आज या ठिकाणी जी भूमिका आहे ती आंदोलकांनी घेतलेली आहे की आजच या मेट्रोचं उद्घाटन व्हावं। खरं म्हणजे या सगळ्या आत्ता सुरू असलेल्या आंदोलकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण पाहतोय की मेट्रोचं उद्घाटन आज जर झालं नाही तर घेराव घालणार अशा पद्धतीची भूमिका आहे। मला सांगा काय काय म्हणणं आहे तुमचं, काय भूमिका आहे? बटन दाबून ऑनलाईनने उद्घाटन झालं असतं, पण या मोदींना एवढा अट्टहास कशासाठी हवा आहे? हा अट्टहास कशासाठी हवा आहे? ऑनलाईन बटन दाबून तुम्ही उद्घाटन केलं आता प्रतिकात्मक, कसं काय केलं नेमकं? आम्ही अन्यायाच्या विरुद्ध आज मेट्रो हा चालू झाला पाहिजे। एका मेट्रोचं उद्घाटन किती वेळा होऊ शकतो? एका मेट्रोचं उद्घाटन किती वेळा होऊ शकतं? तुम्ही प्रतिकात्मक उद्घाटन केलं, काय सांगाल, काय तुमचं आज म्हणणं आहे? मुळामध्ये भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीच्या स्टंटसाठी वेळोवेळी मेट्रोचं उद्घाटन करतंय। जसं पायाचा जन्म घातल्यानंतर त्याला उपनावं दिली जातात त्या पद्धतीने आज बाळाची नावं अनेक बदलत गेलेत। मेट्रो 1, मेट्रो 2 ह्याच्या पद्धतीने आज मेट्रोची उद्घाटनं ही वेळोवेळी करतात। वास्तविक पाहता एकदा मेट्रोचं उद्घाटन झाल्यानंतर जनतेचा पैसा हा कसा वाया घालवला जातात हे भारतीय जनता पार्टी सांगितलेलं आहे आणि ज्या पद्धतीने जनतेचा करोडपती पैसा आहे हा वेळोवेळी लाखो करोड रुपये ज्या SP कॉलेज सारख्या ठिकाणी आज महानगरपालिकेचे 100 अभियंते काम करत होते, आज यांना पुणे महानगरपालिकेचे खड्डे दिसले नाही, पुणे महानगरपालिकेचे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत हे दिसले नाही। ह्याच्यासाठी शासनाने कधीही काय उपाययोजना केली नाहीये, पण केवळ न येणाऱ्या मोदीसाठी 100 अभियंते 48 तास आज त्या ग्राउंडवरती काम करतात। पण पुणेकरांना पाण्यात घालणं, पुणेकरांना नदीच्या पाण्याने पुरामध्ये ढकलून देणं अशा पद्धतीने कधी 100 अभियंते ह्या महानगरपालिकेचे रस्त्यावरती उतरले नाहीत, पण केवळ मोदीच्या हट्टापायी आता मेट्रो तर सुरू होणार नाही, तुमचा काय इशारा आहे, काय भूमिका असणार आहे तुमची? मुळामध्ये मेट्रो आम्ही सुरू करावीत यासाठीच आमचं बैठक आंदोलन देखील करतोय आम्ही। पण ज्या पद्धतीने नागरिकांना वेठीत धरतात, माझ्या आयुष्यामध्ये मी कधी ऐकलं नाही की पुणे महानगरपालिकेच्या बस सेवा मोफत दिल्या काही लोकांना। म्हणजे काय चाललंय काय? पैसा जनतेचा आणि मोफत देते भारतीय जनता पार्टी। पैसा वायाला जातोय असं आपण या ठिकाणी विरोधकांकडून ऐकतो आहोत। आपण पाहतोय अजूनही आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे पोलिसांकडून। या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या आजच्या आंदोलनातून या सगळ्या लोकांनी जी भूमिका मांडलेली आहे की मेट्रो आजच्या सुरू व्हावी ती भूमिका घेऊन हे आंदोलन सुरू असताना पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र घोषणाबाजी विरोधकांची थांबताना पाहायला मिळत नाही। त्यांची जी भूमिका आहे की आज या मेट्रोचं उद्घाटन व्हावं यासाठी ठिय्या आंदोलन देखील या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी केला जातो आहे। प्रशासनाकडून त्यांना समजावण्याचे सगळे प्रयत्न सुरू असताना मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मेट्रोचे अधिकारी नेमकं काय म्हणतात ते ऐकलं पाहिजे। मेट्रोच्या अधिकाऱ्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची आहे। ताई थोडंसं पुढे जाऊया, बोला काय म्हणतायत मेट्रोचे अधिकारी, आपण ऐकू। त्याची निश्चित वेळ जी आहे ती थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगून देऊ। त्या संबंधी आम्ही प्रेस नोट पण केली आहे, आमच्या सर्व सोशल मीडियावर त्याच्या संबंधी जाहिरात पण आपण केलेली आहे। 19 तारखेला 100% मेट्रो सुरू होणार। 29 तारखेला 100% सुरू होणार आहे। कोणत्याही कोणत्याही कारणास्तव होणार नाही। उड्या मारून बसून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ऍश्युरन्स देतो की 100% मेट्रो 29 तारखेला सुरू होईल। शिंदे साहेब समाधानी आहात का तुम्ही? आता तुमची मेट्रो 29 तारखेला समाधानी आहात का? समाधानी नाही, पण या ठिकाणी हे पुणेकरांना सगळे मीडिया समोर आणि पोलीस प्रशासनासमोर शब्द देत आहेत की या ठिकाणी जर नरेंद्र मोदी त्या दिवशी परदेशी जरी गेले तरी हे उद्घाटन होणार असा शब्द सोनवणे साहेबांनी दिलाय। त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुणे पोलीस आणि या मेट्रोच्या आताच्या शब्दावर या ठिकाणी थांबतोय। पण 29 तारखेला उद्या जर नरेंद्र मोदी
पडले किंवा बाहेर गेले म्हणून जर मेट्रोचं उद्घाटन झालं नाही, चालू जर झाली नाही, तर मग मात्र आम्ही या ठिकाणी समस्त पुणेकरांना घेऊन या ठिकाणी आतमध्ये आक्रमण करू, मेट्रो चालू करू. आम्ही ऑलरेडी प्रेस नोट दिलेली आहे. आमच्या सोशल मीडियावर देखील सर्व ठिकाणी सांगितलं आहे की 29 तारखेला हा जो मार्ग आहे आणि स्वारगेट कात्रजचं भूमिपूजन हे नक्की होणार आहे. सर्वसामान्य पुणेकरांसाठी कधी मिळणार 29 तारखेला? जसं उद्घाटन झालं त्याच्यानंतर लगेचच सुरू होणार आहे. सर्वसामान्य लोक इथून प्रवास करू शकतील, दोघं बाजूने प्रवास करू शकतील. स्वारगेट महाविकास आघाडीचे नेते समाधानी आहेत का आता? पुणेकरांच्या समाधानासाठी किंवा पुणेकरांच्या भल्यासाठी आम्ही पुणे पोलीसचा या ठिकाणी सन्मान राखलाय. या ठिकाणी सोनवणे साहेबांनी तुमच्या समोर येऊन सांगितलेलं आहे. या ठिकाणी आम्ही त्यांना हे सांगितलंय, जर त्या दिवशी नरेंद्र मोदी चुकीने जर आजारी पडले किंवा त्यांना परदेशी जावं लागलं तर ही मेट्रो चालू कसल्या वर्षी होणार असा प्रकार पुणे मेट्रोने आम्हाला दिलेला आहे. तेवढं आम्ही आता हे तुर्तास आंदोलन थांबवत आहोत. पण जर 29 तारखेला जर ते झालं नाही तर मात्र समस्त पुणेकरांना घेऊन हजारो नाही तर लाखोच्या संख्येने आम्ही आतमध्ये घुसू. आपण सध्या पाहतो 29 तारखेला हे जे उद्घाटन होणार ते होणारच असं मेट्रो अधिकाऱ्यांनी माहिती दिली आणि हा जो निर्णय आहे तो महाविकास आघाडीच्या आंदोलनकर्त्यांनी मान्य केलेला आहे. मात्र त्यावेळी जर उद्घाटन झालं नाही तर आम्ही स्वतः येऊन उद्घाटन करणार असं महाविकास आघाडीचे आंदोलनकर्ते म्हणतात आणि त्यांनी सध्या हे तुर्तास आंदोलन थांबवल्याचं पाहायला मिळतंय.